भारताच्या शाश्वत विकासाच्या प्रयत्नांचा सन्मान करणारी मालिका विकास यात्रा। नमस्कार श्रोतेहो, प्रसारित करीत आहोत आकाशवाणी पुणे केंद्र आणि ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट या संस्थेचे शारदाबाई पवार महिला कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शारदानगर बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतीतले विविध घटक आणि आरोग्य या विषयावरील परिसंवादाची ध्वनिमुद्रित संपादित आवृत्ती या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विनायक मोरे। आकाशवाणी पुणे केंद्र आणि शारदाबाई पवार महिला कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शारदानगर बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने विकास यात्रा अंतर्गत परिसंवादासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे स्वागत। शेतीतील विविध घटक आणि आरोग्य या विषयावर आजच्या परिसंवादाचे आयोजन केलेले आहे। या परिसंवादाच्या प्रास्ताविकासाठी मी आमंत्रित करते विनायक मोरे, कार्यक्रम अधिकारी, प्रसार भारती, आकाशवाणी व दूरदर्शन पुणे। नमस्कार। परिसंवाद आयोजित करण्यासाठी संस्थेनं जे बहुमोल असं सहकार्य केलेलं आहे त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी संस्थेचे आभार मानतो। आकाशवाणी पुणे केंद्र आणि आपली ही जी संस्था आहे शारदाबाई पवार महाविद्यालयाची, त्या संस्थेच्या संयुक्त विद्यमानं शेतीतले विविध घटक आणि त्यांचा उपयोग, शेतीसाठी असलेलं महत्त्व यासाठी आपण मान्यवरांचे विचार ऐकण्यासाठी आज इथं जमलेलो आहोत। विकास यात्रा या कार्यक्रमाचं जे उद्दिष्ट आहे ते सगळ्यात पहिल्यांदा मी सांगतो। विकसित भारत हे जे आपल्या पंतप्रधानांनी आपल्या देशानं जे स्वप्न पाहिलेलं आहे, 2047 साली आपल्याला भारत विकसित होण्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करायचा आहे, सगळ्यांनीच झटून काम करायचं आहे। तर त्यासाठी जे थ्रस्ट एरियाज आहेत, म्हणजे शेती असेल, युवक असतील किंवा पर्यावरण असेल, सगळ्यांनी हातात हात गुंफून आपल्या देशाला विकसित करण्यासाठी प्रयत्न करायचे। परिसंवाद आयोजित करण्यामागचा आमचा जो उद्देश आहे तो हाच आहे की आपण सगळ्यांनी एकत्र जमूयात। तर आज संस्थेनं जे बहुमोल असं सहकार्य केलेलं आहे त्यासाठी परत एकदा मी संस्थेचा आभार मानतो आणि आपले जे आजचे मान्यवर वक्ते आहेत त्यांचेही आभार मानतो, कारण त्यांनी वेळात वेळ काढून इथं ते आलेले आहेत। तर परत एकदा सर्वांचे आभार, धन्यवाद। धन्यवाद सर। पुढील वक्ते डॉक्टर नामदेव फटांगरे। आपण विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग येथे शारीरिक शिक्षण संचालक म्हणून कार्यरत आहात। आपण शारीरिक शिक्षणात PhD पूर्ण केले, यासोबतच एक प्रसिद्ध योग प्रशिक्षक आहात। आपण 2021 ते 2023 पर्यंत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये BOS सदस्य म्हणून आपण काम केलेले। आपणास मी मार्गदर्शनासाठी विनंती करते। विषय शेतीतील औषधी घटक। धन्यवाद मॅडम। आता औषधांची शेती, जे काही वक्ते यासमोर आत्ता आपलं बोललेले आहेत त्याच्यामध्ये अनेक गोष्टी त्यांनी सूक्ष्म जीवांपासून, शेतीचा जो पोत असतो त्यापासून आणि बुरशी आणि इतर घटक ह्या सगळ्यांना मिळून कशा पद्धतीनं उत्पादन घेतलं जातं, त्याचा एकमेकांच्या प्रक्रियेमध्ये रासायनिक कशा पद्धतीने बदल होतो आणि मग ते धान्य आपल्यापर्यंत येतं आणि त्याचा आपण उपयोग करतो, हे सगळ्या गोष्टी सांगितल्या। आता आपल्याला थोडंसं पुढे जाऊन विचार केला, जे औषधांची नावं तुम्ही सांगितले किंवा जी मला अपेक्षित आहे त्यातले आपण थोडे बघूया। दालचिनी, तेजपत्र, बरोबर आहे, जे आपण दैनंदिन किचनमध्ये त्याचा वापर करतो। आलं, त्या आजीच्या बटव्यातील हे सगळ्या गोष्टी आहेत असं समजा। लसूण, सूर्यफूल, भुईमुगाच्या शेंगा, करडई, सोयाबीन, कांदा, अश्वगंधा, तुळशी। आता तुळशीमध्ये सुद्धा 5 प्रकार आहेत, पंचतुलसी म्हणतात त्याला, वेगवेगळ्या प्रकारचे तुळशीचे झाड असतात। लवंग, कोरपड, कडुलिंब, तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगितल्यात, मोहरी आहे, तूर आहे, केशर आहे, आंबा आहे, हे बऱ्याच गोष्टी आहेत। आता फळं
आणि ह्या ज्या वनस्पती आपण ज्याला म्हणतो याची शेती होऊ शकते का? असं कुणाच्या घरी आहे का की ज्याने आल्याची शेती केलेली आहे, ज्याच्या घरी आलं तयार होतं आहे, ज्याच्या घरी अश्वगंधा आहे, ज्याच्या घरी तुळशीची शेती आहे? तर भारतामध्ये असे अनेक लोक आहेत की जे ही मोठ्या प्रमाणावर याची शेती करतात. म्हणजे औषधी वनस्पतींची शेती, याला मार्केटमध्ये खूप मोठी डिमांड आहे, पण आपलं इकडे लक्ष नाहीये किंवा आपण त्याच्याकडे एका मार्केटिंग किंवा कमर्शियल दृष्टिकोनातून बघत नाही. आता हे सगळं करत असताना याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की सेंद्रिय शेती ही खूप महत्वाची आहे. आपल्याला सरांनी मगा सांगितलं की सेंद्रिय जी शेती करतो त्याच्यामध्ये सेंद्रिय खतं जी आहेत त्याच्यामध्ये काय काय असतं? गाय, शेळी, मेंढी यांचं मलमूत्र असतं आणि हे मलमूत्र विशिष्ट लेवलला कुजवल्यानंतर त्याच्यातून एक चांगल्या प्रकारचं उत्पादन घेता येतं. अगदी अलीकडे आधुनिकीकरणामुळे आपण काय करतो, त्याच्यामध्ये रासायनिक गोष्टींचा जास्त वापर करतोय. ठीक आहे, आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टी दूषित झालेल्या ज्या सरांनी आता सांगितल्या आणि त्याचा आपल्याला भविष्यामध्ये कसा अपायकारक आहे शारीरिकदृष्ट्या आणि शेतीच्या दृष्टिकोनातून ते सर्वांनी सांगितलेलं आहे. आता आयुर्वेदिक शेती आणि मार्केटिंग हा थोडासा विषय आपण बघणार आहोत. त्याच्या अगोदर थोडंसं मी तुम्हाला आयुर्वेदाकडे घेऊन जातो. आयुर्वेद आणि आयुर्वेदातील आहार. आता आयुर्वेदातील आहार सांगितलेला आहे 3 प्रकारचा. कोणता कोणता आहे सांगा बरं? 3 प्रकारचा आहार आहे: सात्विक, राजसिक आणि तामसिक. आता ताजे अन्न, ताजी फळं हे आरोग्याला खूप चांगले असतात, तर त्याचा समावेश आपल्या आहारात असला पाहिजे. बंद पॅकेजमधील पदार्थ खाण्याची सवय टाळा, आणि आपण तीच सवय लावून घेतलेली आहे. आणि त्याचं कारण आहे परदेशी वस्तूंचा, परदेशी अन्नाचा ट्रेंड, तर ते आपल्याला टाळायला हवं आहे. फ्रीजमधील पदार्थ शक्यतो जास्त दिवस असलेले बिलकुल खाऊ नका. शाकाहार आणि मांसाहार या दोन्ही अन्नाच्या 2 बाजू आहेत. आपण कोणता घ्यायचा ते आपण ठरवायचं आहे. देशी खाणं याच्यावरती भर द्या. आता देशी खाण्यामध्ये बघा, आता सपोज आंब्याचा जो सीझन असतो त्याच्यामध्ये आंबा खाल्लेला कधीही चांगला, पण आंबा जर आपल्याला दुसऱ्या सीझनमध्ये मिळत असेल तर आपण अजून आवडीने खातो, बरोबर की नाही? परंतु तो आंबा त्या सीझनमध्ये खायला नाही पाहिजे. तो ज्या सीझनमध्ये आलेला आहे आपल्याकडे ऋतूनुसार त्याच सीझनमध्ये खायचा. तुम्ही अगोदरच सांगितलं की औषधी वनस्पती तुमच्या आसपास कोणत्या कोणत्या आहेत, बरोबर की नाही, ज्याची आपण शेती करू शकतो. जर आपण तुळशीची शेती करू शकतो, आणि तुळस एवढी औषधी आहे, तिचे हजारो फायदे आहेत. मग एखादी मार्केटिंग कंपनी, हर्बल मेडिसिन बनवणारी एखादी कंपनी असते, ती काय करते? तुमच्याकडूनच तुळशी विकत घेते, तिचा रस बनवते, एका बंद बाटलीमध्ये पुन्हा मार्केटमध्ये ठेवते आणि आपण ती जाऊन घेतो. सो तुमच्या आसपास असणाऱ्या वनस्पती ह्या औषधी आहेत, त्याचा वापर आपण करायचं विसरलोय, ते आपल्याला माहिती नाहीये. म्हणून काय करायचंय, आता एक नवीन ट्रेंड आहे. माझी बायको स्वतः एका आयुर्वेदिक कंपनीमध्ये जॉब करते. त्या प्रॉडक्टवरती जे काही लिहिलेलं असतं त्यानुसार ते जे औषध आहे ते कोणत्या पेशंटला द्यायला पाहिजे हे त्या पेशंटपर्यंत पोहोचवायची जबाबदारी तिची. आता हे औषध दिल्यानंतर त्या व्यक्तीला त्याचा गुण येतो आणि ती व्यक्ती चांगली होते. त्यानंतर त्या औषधाची मागणी वाढते. ती मागणी वाढल्यानंतर त्या कंपनीला चांगल्यापैकी प्रॉफिट होतं. ती कंपनी काय करते, त्या कंपनीने जिथून ते औषध बनवलेलं आहे, ज्या गोष्टींमुळे, ज्या घटकांमुळे, ज्या वनस्पतीमुळे ते औषध बनवलेलं आहे, त्या वनस्पतीची मागणी वाढते आणि ती वनस्पती आपल्यासारख्या शेतकरी लोकांच्या शेतामध्ये तयार होत असते. ठीक आहे, पण आपल्याला ते माहिती नसतं. तर आता अनेक हर्बल कंपन्या ज्या आहेत त्या तुमच्यापर्यंत आलेल्या आहेत मार्केटमध्ये, त्या तुम्हाला खुणावतायत. कशासाठी? की तुम्ही शेती करा, तुळशीची झाडं तुम्ही लावा, आम्ही तुम्हाला रोप देतो, तुळशीची शेती करा आणि ती आम्ही घेतो. त्याच्यातून हजारोचं इन्व्हेस्टमेंट आणि लाखोचा फायदा, अशा पद्धतीनं सर्व आयुर्वेदिक वनस्पतींचं एक मोठं मार्केट हळूहळू आपल्या भारत देशामध्ये सुरू होत आहे आणि सुरू झालेलं आहे. त्यामुळे पारंपरिक शेती करणं किंवा मोठमोठी पिकं घेणं, ज्याच्यामधून शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणावरती लॉस होतो. जर पाऊस वेळेत नसेल तर अनेक ठिकाणी जिथे पावसावरती अवलंबून शेती आहे, तिथे अशा ठिकाणी
जर का कोरपड लावलं, कोरपडला कमी पाणी लागतं आणि कमी पाण्याच्या ठिकाणी कोरपडाचं खूप मोठं उत्पादन घेता येतं, लाखोचा त्या शेतकऱ्याला फायदा होतो. तुम्ही सर्वजण सुज्ञ आहात. लक्षात घ्या की ते ट्रेनिंग द्यायला तयार आहे तुम्हाला आणि त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून तुम्ही स्वतःचा बिझनेस, स्वतःची शेती उभी करू शकता. फार्मिंग, शेती कशी करावी, शेतीला त्या जे काही आयुर्वेदिक वनस्पती आहेत त्याला कोणतं औषधं मारावीत, कोणती औषधं घ्यावीत ते सुद्धा ते सांगतात. सेंद्रिय पद्धतीनं ते कसं वाढवावं, कमी खर्चात दुप्पट किंवा अनेक पटीनं उत्पादन घेणं हे कसं शक्य आहे, नैसर्गिक पद्धतीने शेती कशी करावी. जसं आपले सर्व वक्त्यांनी सांगितलं की आपल्याला रासायनिक खतांमुळे जो काही प्रादुर्भाव होतो हे टाळण्यासाठी आपल्याला नैसर्गिक पद्धतीने आयुर्वेदिक वनस्पतींची शेती करून त्यातून मोठ्या प्रमाणावरती मार्केटिंग करणं आणि त्यातून आपण सधन होणं हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही आता सपोज कोणत्याही गोष्टीची मार्केटिंग करत असाल तर हे मार्केटिंग करत असतानाचे अनेक सिक्वेन्स असते आणि त्या सिक्वेन्समधील हा सुद्धा एक पार्ट आहे. मी एवढंच सांगेल की शेतीचं मार्केटिंग आणि शेतीच्या माध्यमातून तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावरती लाखोचं उत्पादन घेऊ शकता. आयुर्वेदिक गोष्टींना खूप मागणी आहे परदेशामध्ये, आपल्या देशामध्ये सुद्धा. आणि हळद तुम्हाला माहिती आहे त्याचं पेटंटही इंडियाकडे आहे, मात्र आपण त्याची शेती करतो का मोठ्या प्रमाणावर? अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणावरती पुढे येत आहेत आणि हे सगळं करतायत. या माध्यमातून मी एवढं सांगेल की आपण शेती करत असताना औषधी घटकांचा कशा पद्धतीने उपयोग करून आपण मोठे होऊ शकता या गोष्टी मी या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला कमर्शियल बिझनेस करायचा असेल तर शेती, आयुर्वेदिक शेती हा मोठा पर्याय तुमच्या समोर आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. खूप प्रश्न समोर आले, म्हणजे खरोखरच परिसंवादाचं हेच यश आहे. या परिसंवादाचे आभार मानण्यासाठी मी आमंत्रित करते प्राध्यापक रामा देशमुख सर, शारदानगर बारामती यांना. आता आपण खरंच शेवटच्या कार्यक्रमाच्या भागाकडं येतोय, ते म्हणजे आभार प्रदर्शन. तुमचं विशेष असं कौतुक आणि आभार. याशिवाय या परिसंवादासाठी आवर्जून जे तज्ज्ञ म्हणून उपस्थित राहिले ते माझे मित्र रणदिवे सर, पुण्याहून आलेले फटांगरे सर, KVKचे गोडसे सर, याशिवाय उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य महामुनी सर, त्यांच्याबरोबर उपस्थित असलेल्या विज्ञान शाखेच्या प्रमुख डॉक्टर जाधव मॅडम, कला शाखेचे प्रमुख निंबाळकर सर, या सर्वांचं आभार. आणि विशेष आभार ते प्रसार भारती आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी मोरे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा आभाराच्या टाळ्या. याबरोबरच आजचा हा परिसंवाद संपला. धन्यवाद. विकास यात्रा या कार्यक्रमाअंतर्गत आकाशवाणी पुणे केंद्र आणि ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट या संस्थेचे शारदाबाई पवार महिला कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, शारदानगर, बारामती यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित शेतीतले विविध घटक आणि आरोग्य या विषयावरील परिसंवादाची ध्वनिमुद्रित संपादित आवृत्ती आत्ताच आपण ऐकलीत. या परिसंवादात प्राचार्य श्रीकुमार महामुनी, डॉक्टर किरण रणदिवे, डॉक्टर राजकुमार देशमुख, डॉक्टर नामदेव फटांगरे आणि संतोष गोडसे यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विनायक मोरे. ही आकाशवाणीच्या पुणे केंद्राची निर्मिती होती. भारताच्या शाश्वत विकासाच्या प्रयत्नांचा सन्मान करणारी मालिका विकास यात्रा.